नमस्कार. थोडंफार आपल्या आयुष्याबद्दल बोलूया. आपलं आयुष्य कसं असते. आयुष्य पण आपलं रेल्वे प्रवासासारखंच असते, पण फरक एवढाच आहे. रेल्वे प्रवासात आपण कुठे उतरतो हे आपल्याला माहीत असते, पण आपल्या आयुष्याचं एंड पॉईंट आपल्याला माहीत नसते. आता आपण प्रवास करताना आपण बघा किती सुंदर दृश्य दिसतात. कुठे अप्स अँड डाऊन्स, कुठे हिरवळ, कुठे इन द सेम वे आपल्या आयुष्यात पण असंच असते. आता आपलं लहानपण आठवणं किती छान होतं. आई बाबा काय हवं तर मिळायचं छान. आपल्याला काही जबाबदारी नव्हती, काही नव्हती. मग हळूहळू कसं झालं, हळूहळू आपण मोठी होत गेलो. आपलं शिक्षण झालं, आपण नोकरीला लागलो. मग आपलं लग्न होते, संसार सगळं. नंतर आपल्याला आयुष्यात खूप काही सगळं भेटते. आनंदाचे क्षण पण भेटतात. इन द सेम वे हे काही चॅलेंजेस पण भेटतात. पण आपल्याला हे चॅलेंजेस पण आपण अगदी हसत खेळत धैर्यानं फेस करायला पाहिजे. रडत बसून नाही चालत. रडत बसून आपलं आयुष्य कधी पुढे जात नाही. आपले प्रवासासारखं आपलं आयुष्य पुढे जायला पाहिजे. ते आपणही अगदी काय म्हणेन मी, कॉन्फिडन्सनं म्हणा, कन्सिस्टन्सीनं म्हणा, आनंदानं म्हणा, धैर्यानं म्हणा पुढे जात राहायला पाहिजे. कधी आपल्याला अगदी चांगली छान माणसं भेटतात. आता प्रवासासारखंच की प्रवासात हे बघा, कोणी चांगली माणसं भेटतात, म्हणजे कोणी छोटे प्रवासासाठी भेटतात अगदी थोडे, कोणी अगदी लांब प्रवासासाठी भेटतात. इन द सेम वे आपल्या आयुष्यात पण आपल्याला अशी बरीच माणसं भेटतात. काही खूप चांगली माणसं भेटतात. असतील ती आपल्याला तासभर 10 मिनटं 15 मिनटं भेटलेली, पण किती त्यांचं आपल्याला आठवण म्हणजे आयुष्यभराची आठवण असते, आहे का नाही. कधी कधी काही माणसं कितीतरी काळ आपल्याबरोबर असली तरी आपल्याला काही नाही वाटत. नको, कशाला हा माणूस भेटला तरी लवकर एकदा सुटका होऊ दे असं वाटत असते का नाही. मग आपण कसं वागायचं. आपल्याला दुसरा माणूस जसं आपल्याला हवंसं वाटतो तसं आपणही वागायला पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. हे बघा, हिरवगार आहे, खूप सुंदर आहे. फक्त आपण आनंदानं धैर्यानं पुढे जात जायला पाहिजे. आणि असं पुढे जाताना काय होते माहिती आहे का, आपण जे काही फेस करतो, चॅलेंजेस असेल काही असू दे, त्यातनं आपण स्ट्रॉंग होत जातो. बरं का, खूप स्ट्रॉंग होतो. का स्ट्रॉंग होतो म्हणजे आपल्याला कळते आपण कसं हे सगळं ओव्हरकम केलेलं आहे म्हणून. त्यामुळे कधी आपल्याला प्रॉब्लेम्स काही आले तरी बिलकुल घाबरायचं नाही. इन अदर वर्ड्स, देव आपलं किंवा देव आपली परीक्षा घेण्यासाठीच येत असतो. आपल्याला आणि स्ट्रॉंग करायचं असतं देवाला. म्हणून देव आपल्याला असे काही क्षण आणतो
आणि बघता बघता का नाही ते क्षण निघून जातात आणि आपण खूप खूप स्ट्रॉंग होतो. आणि नंतर आपल्याला वाटतं हो मी किती घाबरले होते या गोष्टीसाठी, किती इझिली ओव्हरकम केली मी ही गोष्ट असं वाटत असते. त्यामुळे आपण आयुष्यात का नाही खूप आनंदी राहायला पाहिजे. कुठले क्षण आले, काही संकट आली तरी बिलकुल रडत बसायचं नाही. देवाला थँक्यू म्हणायचं, देवा तुझ्यामुळे मला बघ हे सगळं कळलं. अहो कित्येक वेळेला असं होते, अगदी छोटे छोटे क्षणातनं. आणि हे सगळं करत असताना आपल्याला आनंद तरी मिळतोच, आपण स्ट्रॉंग होत जातो, आपलं प्रयाण आणि पुढे जात असतो. नवीन नवीन माणसं भेटत असतात आपल्याला, नवीन काही आपल्याला कळत असते. एक मात्र खरं बरं का, आपण आयुष्यात का नाही कीप ऑन लर्निंग म्हणतो. आपल्याला नवीन नवीन ज्ञान शिकत राहायला पाहिजे, शिकायला पाहिजे. आपण आयुष्यभर अगदी शेवटचे क्षणापर्यंत म्हणते मी कीप ऑन लर्निंग. म्हणून म्हटलं जाते बी ए स्टुडंट टिल द एंड. हो, अगदी अखेरचे क्षणापर्यंत आपण विद्यार्थीच असायला पाहिजे. आपण ज्ञानार्जन करत राहायला पाहिजे. आणि आता तरी ज्ञानार्जनाचं किती सोपं झाले हो. यूट्यूबमुळे आपण काही हवं तर ज्ञान प्राप्त करू शकतो अगदी इझिली. खर्च पण काही नाही आहे. का म्हणजे हल्ली आपल्या प्रत्येकाकडे फोन तरी असतो, त्यामुळे आपल्याला खूप काही घेण्यासारखं असते. आणि हे आयुष्याचे प्रवासात आपण बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेत असतो. म्हणून प्रवास पण खूप महत्त्वाचा आहे. हिंडायला फिरायला जायचं, आपल्या फॅमिलीबरोबर जायचं. मला तरी फॅमिलीबरोबरच जायला आवडते. आणि मी आमचे का नाही आमच्या मुलाला पण आवडते, माझ्या नातीला नीवाला तुम्ही बघता रेड कॅप घालून बसली आहे, तिला पण खूप आवडते, खूप क्युरियस आहे ती. सुनेला पण आवडते. त्यामुळे आम्ही सारखं वर्षाला 1-2-3 वेळा तरी कुठेतरी एकत्र फिरून येत असतो. ह्यातलं का नाही खूप बरं वाटते. खूप काही आपल्याला कळते. आणि आम्हाला का नाही निसर्गाशी खूप एकरूप व्हायला आवडते. तर निसर्ग म्हणजे प्राणी पक्षी असतील, झाडं असतील, ह्या गोष्टी आम्हाला सर्वांनाच आवडतात. म्हणजे आमचं तर एक लाईकिंग करणं कॉमन पॉईंट आहे म्हणेन मी. खूप आवडते आम्हाला, हिरवळ खूप आवडते आणि निरीक्षण करायला खूप आवडते. प्राणी पक्षी खूप आवडतात. आणि हे सगळ्यामुळे का नाही आपल्या आयुष्यात नवीन काहीतरी आपल्याला कळत जाते. अहो प्राणी पक्ष्यांकडून सुद्धा आपल्याला खूप कळते. आता परवा दिवशी आम्ही पेंग्विन वगैरे बघून आलो. पेंग्विन तरी आपल्याला माहीत आहे, मला वाटते इंडियात फक्त आपल्याला मुंबईमध्येच झूमध्ये पेंग्विन बघायला मिळणार आहे किंवा मिळते. मला वाटते आपले आदित्य ठाकरेंचे पुढाकारामुळे
आपल्याला पेंग्विन बघायला एवढा आनंद वाटला मला. ते पेंग्विन अशी समोर उभं राहिले. पेंग्विन मी आयुष्यात डायरेक्ट म्हणजे असं प्रत्यक्षरित्या पहिल्यांदा पाहिलं होतं. तोपर्यंत फोटोज असतील किंवा स्क्रीनवर असेल बघितलेलं होतं, पण प्रत्यक्ष परवा पाहिलं. खूप आनंद वाटला. अहो, मी एका पेंग्विनकडे बघत होते तर तो पण माझ्याकडे बघत होता. एवढा आनंद वाटला आम्हाला. त्यामुळे निसर्गातनं, हे प्राणी पक्ष्यांकडनं, झाडांकडनं आपल्याला खूप कळते. आपल्या हे प्रवासात आपण फक्त माणसांना भेटत नाही बरं का. माणसं भेटतोच आपण, चांगले वाईट सगळे प्रकारची माणसं ना भेटतो. इन द सेम वे प्राणी पक्षी खूप आपल्या जवळ असतात. कित्येक वेळा आपण पाळतो पण. ते प्राणी किती आपल्यावर प्रेम करत असतात. मिरजेला आम्ही असताना आमच्याकडे कुत्रं होतं. आम्ही त्याला वॉची म्हणून नाव ठेवलं होतं. माझ्या मुलाने स्पेशली तर नाव ठेवलेलं होतं. आमचं वॉचमन येऊन रात्रभर झोपायचा आणि आमचं हे पण झोपायचं म्हणून त्याला वॉची म्हणून नाव. किती प्रेमळ. कुठे आम्ही बाहेर गेलो तरी आमच्याबरोबर येणार. तर इन द सेम वे एक मनी पण येऊन राहिलेलं होतं. तो तर एवढं प्रेमळ होतं. आमचं जवळच झोपायचं. खूप छान होतं. म्हणजे हे प्राणी पक्षीसुद्धा आपल्याला खूप प्रेम लावून जातात. म्हणजे आपण आपल्या आयुष्याचे प्रवासात काय करतो, खूप चांगल्या गोष्टी पण शिकतात. कधी कधी आपल्याला दुःख पण देतात. कोण कोण माणसं आपल्याबद्दल वेडं बोलतील किंवा एक काही बोलत असतील, पण त्या सगळ्या गोष्टी अगदी छोट्या असतात, अगदी थोड्या असतात. त्यामुळे त्या गोष्टी आपण विसरून जायचं, कधी घ्यायचं नाही आणि दुसऱ्यालाही माफ करायला शिकायचं. लेट इट गो. मी म्हणत असते लेट इट गो करायला पाहिजे. का म्हणजे आपण आनंदानं राहायला पाहिजे का नाही. आनंदानं राहायचं ते आपल्याला लेट इट गो करायला यायला पाहिजे. त्यामुळे आयुष्य जगणं हे खूप सोपं आहे. खूप आनंदी प्रक्रिया आहे. आपला हा प्रयाण खूप सोपा आहे, छान आहे आणि अतिशय काय म्हणेन मी, खूप गोड प्रवास आहे. त्यामुळे आपण आयुष्यावर खूप प्रेम करायला पाहिजे. आपले जगण्यावर प्रेम करायला पाहिजे. आपले माणसांवर प्रेम करायला पाहिजे. ही माणसं आपल्याला खूप प्रेम देतात आणि हे सगळं करत असताना का नाही आपली पण ग्रोथ होत असते बरं का. खूप काही गोष्टी आपण जाणून घेत असतो. आयुष्यात आपल्याला खूप चांगली माणसं भेटतात. मी तर मला लकी समजते. मला आयुष्यभर का नाही खूप चांगली माणसं भेटली. तो खूप प्रेमळ माणसं. आता तुम्ही सबस्क्रायबर्स, व्ह्युअर्स किती चांगलं, किती प्रेम करता माझ्यावर. अशी खूप मला आयुष्यात मी माणसं कमावलीत. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. मी खूप खुश आहे. आणि हे आपले आयुष्याचे प्रवासात आपल्याला कुठे कुठे खड्डे भेटतील, कुठे काटे भेटतील, पण आपण इझिली ओव्हरकम करून पुढे जाऊ शकतो. काही कठीण नाही आहे, खूप सोपं आहे. आणि मेन हे सगळं असताना आपण स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आपलं माइंडसेट स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि मनानं आपण स्वच्छ असायला पाहिजे. कोणी काही म्हणू दे, त्यानं बोललेलं त्याला म्हणायचं. गौतम बुद्ध म्हणाला होता बघा, कोणी तुम्हाला काही गिफ्ट दिला, तुम्ही तर घेतलं नाही की तर कोणाला जाते. जे माणसं तुम्हाला दिलं त्यालाच जाते. इन द सेम वे आपल्याला कोणी वेडा वाकडं बोलला असला तरी तर कोणाला जाणार. आपण एक्सेप्ट केलं नाही की तर त्या बोललेल्या माणसाला जाणार का नाही. त्यामुळे आपण
कधी कोणी काही वाईट आपल्याला बोललं तरी बिलकुल वाईट वाटून घ्यायचं नाही. ते माणसाबद्दल वाईट वाटायचं नाही, त्याच्याशी भांडायला जायचं नाही. पाहिजे ते काय करा, तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्याकडे, इग्नोर करा. मी म्हणत असते वी शुड लर्न टू इग्नोर. लेट इट गो करायचं, नको त्या गोष्टी इग्नोर करायच्या. म्हणजे आपला प्रवास खूप सुखाचा होतो, खूप सुखाचा होतो. आता आपण प्रवास करताना मी म्हटल्यासारखं आपल्याला खूप माणसं भेटतात. आपण हिशोब केला की आपल्याला चांगली माणसं जास्त भेटलेली आहेत का वाईट माणसं? नक्की चांगली माणसंच आपल्याला जास्त भेटलेले आहेत का नाही? म्हणजे जगात चांगल्या गोष्टी जास्त आहेत. मग नॅचरली वाईट गोष्टींकडे आपण सोडून द्यायचं, बिलकुल लक्ष द्यायचं नाही वाईट गोष्टींकडे. का? अहो चांगलं जास्त आहे. मग कच आपण माइन्समध्ये खाणी, सोन्याचे खाणी सोनं काढतात, तेव्हा सोनं काढताना सोन्याबरोबर त्यांना नको असलेलं सगळं दगडं, माती, धोंडे मिळते का नाही? पण लक्ष कशाकडे असते? थोडं मिळत असलं तर त्या सोन्याकडे लक्ष असते. इन द सेम वे आयुष्यात पण आपण चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, सुंदर गोष्टींकडे लक्ष द्यायचं. बिकॉज लाईफ इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. आणि लाईफ खूप छोटं पण आहे बरं का. लहान असताना कळत नाही आहे, कधीच अंदाज नव्हता. पण आपल्याला वय होत जाते, जसा आपला प्रवास संपत जातो तसं आपल्याला जाणवते, हो नाही आता काही मी आत्ता जगलेले एवढे काळ काही जगणार नाही. हो हे खरंच जाणवते आपल्याला. आणि म्हणून आपलं हे सुंदर जीवन आपण छान जगायला पाहिजे, सगळ्यांवर प्रेम करायला पाहिजे, आनंदानं राहायला पाहिजे. अहो हा आनंद का नाही कायमस्वरूपी आपल्या मनात असतो, आपल्याकडे असतो, आपल्या लक्षात असते. त्यामुळे हे आयुष्य आपण खूप सुंदर करायला पाहिजे. आहे तर सुंदर. हे बघा फुलांसारखं आहे, फुलं किती सुंदर आहेत बघा. इन द सेम वे आपलं आयुष्य पण खूप सुंदर आहे. आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल? आपल्या जीवन प्रवासाबद्दल काय वाटते? मला तर माझा प्रवास खूप सुंदर आहे वाटते. आपल्यालाही असंच वाटते ना?